सातारा नगर परिषद निवडणूक 2025 त्याच्यामध्ये आपण आपल्या या उपक्रमाद्वारे आपण बऱ्याच उमेदवारांशी संपर्क साधतो आहोत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आपण आता जे काही संपर्क साधणार आहोत किंवा त्यांचा विचार नेमकेपणानं निवडणुकीला उभा राहण्यामागं किंवा ज्याला आपण म्हणतो की काय कुठलं काम करण्यासाठी सर्वांगीण विकास म्हणजे नेमकी काय व्याख्या आहे किंवा मला हे काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर हे सगळं किंवा त्याच्यामागे नेमकी त्यांची व्हिजन काय आहे तर हे जाणून घेण्याचा आपण ह्या उपक्रमामधनं प्रयत्न करतो आहोत. आणि आत्ता आपल्या स्टुडिओमध्ये ज्या आलेल्या आहेत त्या प्रभाग क्रमांक 17B मधल्या महिला उमेदवार पूनम गणेश निकम ह्या भारतीय जनता पार्टीच्या आणि अर्थात दोन्ही महाराजांच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभ्या आहेत. त्यांचं चिन्ह अर्थातच कमळ आहे. त्यांच्या विरोधामध्ये सौ धनश्री राजेंद्र महाडिक ह्या उभ्या आहेत आणि त्या अपक्ष म्हणून उभ्या आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे चालण्याची काठी. तर त्याबरोबरीनं तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं उषा सुनील जाधव. तर ह्याच्यामध्ये महिलांच्यामध्ये या ठिकाणी ही तिरंगी लढत आहे. आणि पुरुषांच्या संदर्भामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 17A मध्ये मी सांगितलं तसं की ट्रक विरुद्ध कमळ म्हणजे फिरोजभाई पठाण विरुद्ध बाळासाहेब नलवडे अशी दुरंगी लढत आहे. आणि महिलांच्यामध्ये तिरंगी लढत आहे. त्याच्यामध्ये 2 पक्ष आहेत आणि 1 अपक्ष आहे. तर त्याच्यामुळं आपण आज पूनम गणेश निकम ताईंशी गप्पा मारणार आहोत किंवा त्यांची एकूणच काय नेमकी व्हिजन आहे किंवा काय निवडणुकीला उभे राहण्यामागची त्यांची भूमिका काय आहे तर हे जाणून घेणार आहोत. तेव्हा पूनमताई तुमचं आमच्या या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. तर एकूणच तुमच्या प्रभागामध्ये असणारी व्हिजन म्हणा किंवा झालेली कामं म्हणा किंवा होणारी कामं म्हणा याच्याबद्दल आम्ही फिरोजबाईंशी बोललोच आहे. आणि फिरोजबाईंनी एकूणच विकासाच्या संकल्पना ज्या का आहेत तुमच्या प्रभागासाठीच्या तर त्या मांडलेल्या आहेत. मला असं वाटतं की एक महिला म्हणून आपण महिला सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये आपण आज मी जाणून घेऊ इच्छितो की काय तुमच्या मनामध्ये आहे. कारण महिलांची संख्या आपल्या ह्या मतदारसंघात 3877 मतदार आहेत आणि पुरुष 3657 आहेत. त्यामुळं महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळं थोडी जास्त आहे पण जास्त आहे. तर एकूणच महिलांच्या सक्षमीकरणासाठी मला वाटतं बचत गट वगैरे ह्या माध्यमातून तुम्ही काम करता. ते नेमकं काय करता? बचत गटातून म्हणजे माझे आता बचत गट आहेत 40, फेडरेशन पण आहे. तर त्याच्या थ्रू जे महिलांना म्हणजे उद्योग करण्यासाठी किंवा घरगुती कारणांसाठी जे कर्ज लागतात बँकेतून थ्रू वगैरे मी ते कर्ज करून देते आता त्यांना. जे त्यांच्या अडचणी तरी आता दूर करते. कधी कुठले प्रॉब्लेम आले तर त्यासाठीही त्यांना मी मदत करत असते. मग त्यांच्या संदर्भामध्ये काही असं महिलांना प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यासाठी एखादं केंद्र उभं केलं पाहिजे त्यांचा कौशल्य विकास केला पाहिजे. ते आता आहे आणि ते बाईंचं आमचं ठरलेलं आहे की महिलांसाठी एखादं केंद्र उभं करायचं आणि त्यांना प्रशिक्षण द्यायचं की जेणेकरून ज्या महिलांना घरातून बाहेर पडता येत नाही त्यांना घरी बसून ते काम दिलं जाईल. म्हणजे त्यातून उद्योजिका घडवायच्या असं साधारणपणे संपूर्णपणे आहे. किंवा आता महिलांच्या आरोग्याचा एक प्रश्न असतो आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये आता हा नव्यानं भाग आपल्याकडे आलेला आहे. तर तिथं काही आरोग्य केंद्र एखादं असावं किंवा त्या महिलांसाठी जिम असावी किंवा त्यांच्यासाठी काही योगा केंद्र असावं. ते करणारच आहे. आरोग्यासाठी त्यांच्यासाठी माहिती जी देता येईल ना ते मी घेतेच. जेणेकरून घरी छोट्या मोठ्या मिटिंगा करून त्यांना ती माहिती मी देतेच. म्हणजे योगा केंद्र वगैरे असं आहे? नाहीये अजून. ते करायचं आहे ते. किंवा एखादी महिलांसाठी खास जिम वगैरे अशी काही डोक्यात आहे का? ते आहे डोक्यात. ते करायचं आहे. कमी म्हणतोय म्हणून नाही आहे ते. आणि ते बोलणं अधिकारी झालेलं आहे आणि महिलांशीही त्या बाबतीत संवाद झालेला आहे. आणि महिलांना तुम्ही काहीतरी मला वाटतं 2 व्हीलरचे प्रशिक्षण दिलेलं आहे. किती महिलांना दिलं? जवळजवळ 400 महिलांना प्रशिक्षण दिलंय. पण ते आता बंद आहे का ते चालूच आहे? नाही आता बंद आहे. ते परत चालू करायचंय. आता महिलांची इच्छा आहे की 4 व्हीलरचं प्रशिक्षण द्यावं. बरं. म्हणजे आता ते 4 व्हीलरचं प्रशिक्षण तुम्ही देणार तुमच्या माध्यमातून. व्हेरी गुड. आणि त्याबरोबरीनं दुसरा एक भाग असा आहे की महिलांच्या संरक्षणासंदर्भामध्ये सुद्धा आपल्याला काम करावं लागतं. त्याच्यामध्ये मग CCTV कॅमेरे बसवणं वगैरे. तर तसा काही योजना आहे का? तशी योजना म्हणजे बाईंनी तर ते काम केलेलंच आहे. कॅमेरे अधिकारी बसवलेलेच आहेत. पण लाठीकाठी प्रशिक्षण किंवा कराटे क्लासेस हे पण नियोजन चाललेलंच आहे.
अच्छा, घ्यायचं. म्हणजे ते प्रशिक्षण केंद्र सुरू करतायत प्रशिक्षण केंद्र चालू करणार महिलांसाठी खास. महिलांसाठी खास. अच्छा अच्छा. आणि निर्भया पथक काहीतरी असं स्थापन करायचं किंवा असं काही काही लोकांचं आता असं म्हणणं आहे की बाबा हा सगळा नवीन आलेला भाग आहे तो थोडासा हायवेच्या जवळ पण आहे, काही आयसोलेटेड आहे आणि मग रात्री अपराधी येत असताना महिलांना म्हणा किंवा मग ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असतो, पण मुलींना विशेषतः जास्त त्रास होतो ज्या कॉलेजच्या वगैरे असतात. तर त्यांच्या संरक्षणासाठी असं काही निर्भया पथक, निर्भया चौकी असं काही संकल्पना आहे काढून का? हो आहे, गोळीबार विलासपूरमध्ये तसं आहे डोक्यात, निर्भया पथक किंवा चौकी तयार करण्याचं तिथं संपूर्ण. आणि मग ह्या ज्या तरुण मुली ज्या आहेत सगळ्या तुमच्या प्रभागामध्ये त्यांच्यासाठी काही वेगळा काही असं आहे का विजन की त्या मुलींमधनं आपण काहीतरी घडवूया असं काहीतरी? तसं आहे डोक्यात की महिला म्हणजे मुलींमधून मुली तयार व्हाव्यात आणि त्यांनी नवीन काहीतरी करावं असं आहे. आणि अजून त्याचे प्लॅनिंग आम्ही करतोय, फिरोज भाई आणि आम्ही मिळून करतोय. म्हणजे काही करता येईल त्यांच्यात. स्पर्धा परीक्षेमध्ये मुली अलीकडं खूप त्याच्यामध्ये रस घ्यायला लागलेले आहेत, तर त्यांच्यासाठी काही असं बाबा प्रशिक्षण केंद्र म्हणा किंवा त्यांना पुस्तकं पुरवणं असं काही आता बचत गटात म्हणजे ते चालू आहे की कम्प्युटरचे क्लासेस वगैरे मोफत देणं वगैरे, म्हणजे ते चाललंय की ते त्याच्यातून देता येतील, ते प्रयत्न चालू आहेत. निश्चितपणानं चालू आहे. तर त्याच्यामुळं एकूणच आपण पाहिलं म्हणजे ह्या प्रभागासंदर्भामध्ये आपण अधिक काही ताईंशी बोलण्याची गरज नाही, कारण फिरोजबाईंनी एवढं सगळं स्पष्ट केलेलं आहे आणि दोघं अनेक वर्ष एकत्रित काम करतायत म्हणजे सामूहिक दृष्ट्या संपूर्णपणे. तर त्याच्यामुळं मग महिला सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये काय नेमकेपणानं व्हिजन आहे, तर हे पूनमताईंची काय व्हिजन आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याबरोबरीने आरोग्य हा एक महत्त्वाचा मुद्दा महिलांच्यासाठी आहे. म्हणजे केवळ नुसतं आपण आपलं एक काही संरक्षणासाठी काहीतरी केलं तसं नाही, पण आरोग्य महत्त्वाचा विषय असतो महिलांचा. त्याच्याविषयी काही त्या ठिकाणी काही शिबिरं म्हणा किंवा असं काही असे काही शिबिरं घेतलेत, 1-2 शिबिरं त्यासाठी झालेली पण आहेत आणि अजून विचार आहे की तशी शिबिर घ्यावी की जेणेकरून महिलांना म्हणजे असतात महिलांचे काही आजार असतात ना, त्याबद्दल माहिती देता येईल. म्हणजे एकूण पाहायला गेलं तर मग आरोग्याचा विषय असो किंवा शिक्षणाचा विषय असो, सक्षमीकरणाचा विषय असो, ते ह्या सगळ्यामध्ये पूनमताईंचं जे काही व्हिजन आहे ते क्लिअर आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे. आणि मग आता त्याच्यामध्येच वाढ करायची आहे आणि मग नगरपालिकेच्या माध्यमामधनं म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालं तर मग नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा काही योजना महिलांसाठी निश्चितपणानं आहेत. त्याची एक लाभार्थी वेगळ्या महिला असू शकतात, लाभार्थी वेगवेगळे घटक असू शकतात, त्या पण योजना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा त्यांचा मानस निश्चितपणानं आहे. तेव्हा ताई आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि फिरोजबाईंच्या बरोबरीनं तुम्ही तुमची एक व्हिजन आमच्यासमोर ठेवली, त्याबद्दल मी भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं अगदी मनापासून आभार मानतो आणि आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये यश मिळो अशी एक आपल्याला म्हणून शुभेच्छा देतो.